नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चमचमीत अशी वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला वांग्याची भाजी बनवायची, त्यासाठी इथे मी छोटी छोटी पाव किलो वांगी घेतलेली आहे। याचा पाठीमागचा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता हे जरा वेळ आपण बाजूला ठेवू। आता आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे। त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 3 चमचे शेंगदाणे, 2 चमचे खोबरं आणि 1 चमचा इथे मी तीळ घेतलेले आहे, हे भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि एक मीडियम साईजचा कांदा, तो असा लाल तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आता आपल्याला वेगवेगळं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे, पण आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। अशा पद्धतीने आपण दोन्हीही वाटण तयार करून घेतलेले आहे। यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही। अशाच पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे। आता वांगी कशी कट करायची, फक्त आपल्याला अधिकचं चिन्ह द्यायचं, अशा पद्धतीने कट करायची आहे। आणि आपल्याला वांगं हे चेक करायचं आहे, आतमधून कीड वगैरे आहे की नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे। आता सगळी वांगी आपण ह्या पद्धतीनेच कट करून घेऊ। तर इथे सगळी वांगी आपण कट करून घेतलेली आहे। आता कट केलेली वांगी लगेच आपल्याला तळून घ्यायची आहे। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला ही वांगी सोडायची आहे। 2 ते 3 मिनिटे फक्त आपल्याला ही तळून घ्यायची आहे, म्हणजे आपली भाजी बनवण्यासाठी फारसा वेळसुद्धा लागत नाही आणि वांग्याचा कलरसुद्धा बदलत नाही, आहे तसा कलर भाजीमध्ये दिसतो आणि भाजीसुद्धा दिसायला सुंदर दिसते आणि भाजी ही टेस्टी होते। आता ही वांगी आपण तळून घेऊ। तर इथे आपण 2 ते 3 मिनिटे वांगं तळून घेतलेलं आहे आणि वांगं हे पूर्णपणे तळले गेलेलं आहे, शिजलेलं आहे। यामध्ये सुरी रोवून बघायची, बघा पटकन अशी सुरी रोवल्या जाते, या अर्थी समजायचं पूर्णपणे तळलेलं आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे। आता ही वांगी आपण काढून घेऊ। आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी मोठी कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपण जी वांगी तळली तेच तेल घालायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। इथे मी 4 चमचे तेल घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी। आता हे छान फुललं की यामध्येच घालायचं आहे आपल्याला, इथे वांग्याच्या भाजीला जरूर घाला हिंग, इथे मी चिमूटभर घेतलेला आहे, तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धना पावडर। आता हे सगळं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। आता तेलामध्ये आपण मिक्स करून घेतलं, परतून घेतलं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण कांदा, कोथिंबीर, आलं लसूण याचं वाटण केलेलं, ते यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटे फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे दुसरं वाटण, शेंगदाणा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धा कप पाणी घातलेलं, ते यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळ्या गठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। बघा, पटकन अशा ह्या मोडल्या जातात। नंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता घट्ट पातळनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे। तर अजून आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला भाजी किती पातळ करायची, घट्ट करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे।
आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. थोडीशी फट राहील असं झाकण ठेवायचं आणि याला आपल्याला या उकळी घ्यायची आहे. वांग्याच्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जी तळलेली वांगी आहे ती सगळी यामध्ये घालायची आहे आणि घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, वांग्यामध्ये हा रस्सा छान असा मुरल्या जाईल. आपल्याला वांगी भरायची सुद्धा गरज पडत नाही. अतिशय झटपट असं हे तयार होतं. तुम्ही कधी आचारी लोकांना बघितलं असेल लग्नाच्या पंक्तीत किंवा अशी भाजी जेव्हा करतात त्यावेळेस वांगी ही तळूनच घेतात आणि झटकीपट अशी ही भाजी तयार होते. आता 3 ते 4 मिनटे आपण ही भाजी शिजवून घेऊ. तर इथे 3 ते 4 मिनटे झालेली आहे आणि तुम्ही वांग्याची भाजी इथे बघू शकता. अतिशय सुंदर असा वास दरवळतोय. तुम्ही भाजी घट्ट पातळ त्यानुसार ठेवायची आहे. या पद्धतीने मी भाजी केलेली आहे. आता ही वांग्याची भाजी तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट अशी ही तयार होते आणि चवीला तर अप्रतिम होते. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने वांग्याची भाजी जरूर करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.